दळवी बंधू मसाले राशीन. तर आपण या ग्राहकांना विचारू ते कुठून आलेत आणि काय विषय. होय, काय नाव आहे तुमचं? रमेश चिकल कुठून आलेत तुम्ही? चिकलटनवाडी श्रीगोंदा तालुका. एवढ्या लांबून कस काय? हे दळवी बंदीचे शिपी आमटीचे मसाले घ्यायला बरं बरं. आणि काय कार्यक्रम आहे? ते बाळूमामांची पालखी आलेली आहे. बर हा त्यासाठी संध्याकाळचे शिपी आमटीचं नियोजन आहे. हा 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 ते 500 लिटरचं. बर बर हे मसाल्यांचे हे बस येते त्याच्यामुळे मग आलतो न्यायला. बर बर बर. चला तर मंडळी, आज जो आपण श्रीगोंदा तालुक्यातल्या चिकलठाणवाडीला रस्ता अतिशय डेंजर आहे चिकलठाणेचा. तुम्ही बघू शकता मंडळी, आम्ही चिकलठाणेला. तर नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा आलोय चिकलठाणवाडीला, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर येथे. आणि या ठिकाणी मंडळी बाळूमामाची पालखी नंबर 8 आलेली आहे. तर चला मंडळी, आपण आधी बाळूमामाचं दर्शन घेऊ. आणि मंडळी तुम्ही बघू शकता या ठिकाणी सगळे बाळूमामाचे मेंढर आहेत. आणि या ठिकाणी बाळूमामाची संध्याकाळी पंगत आहे. चला तर बघू कसं नियोजन आहे. आचार्य कोण आहेत, आज काय बनवणार आहेत? होय हो, इथं आचार्य कोण आहे? होय, इथं आचार्य कोण आहे? काय नाव आहे तुमचं? आज इथं काय बनवणार आहे तुम्ही? किती लिटर? 500 लिटर. बर बर. आणि तुम्ही बघू शकता मंडळी 500 लिटर शिपी आमटीचं नियोजन आहे. आणि 500 लिटर शिपी आमटीसाठी मसाले कुठून आणले ते विचार. होय काका, आणि हे शिपी आमटीसाठी मसाले कुठून आणलेत? मला नाही माहिती, सरपंचांनीच आणलेत. होय सरपंच, कुठून आणले तो मसाले? दळवी बंधू मसाले राशीन. तर तुम्ही बघू शकता मंडळी दळवी बंधू मसाले राशीन. चला तर पाहू आज पंगत कोणाची आहे. होय, आज पंगत कोणाची हो? समस्त ग्रामस्थ चिकलठाणवाडी. बर बर बर. तर तुम्ही बघू शकता मंडळी सर्व चिकलठाणवाडीच्या ग्रामस्थांची आज पंगत आहे. पण सरपंचांनी एवढ्या लांबून मसाले का आणले, नेमकं काय कारण आहे? का हो एवढ्या लांबून का आणले मसाले? 35 वर्षापासून त्यांची परंपरा आहे. तसेच घरगुती पद्धतीने बनवलेले मसाले आहेत. बर 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 ग्राहकांना ते 20% डिस्काउंट देतात. बर बर. तर मंडळी बघू शकता 20% डिस्काउंट मिळतोय ग्राहकांना, प्लस घरगुती आणि स्वादिष्ट मसाले पण भेटतात फक्त दळवी बंधू मसाले राशीन यांच्याकडे. आणि इकडे कांदा भाजून घ्यायचं चाललंय, आणि इकडे पत्रावळी सेपरेट करायचं चाललंय, आणि इकडे टमाटा बारीक करायचं चाललंय, आणि इकडे महिला भगिनींना सांगितल्याप्रमाणे त्यांनी भाकरी आपापल्या घरून आणलेल्या आहेत. आणि ह्यांनी लगेच शिपी आमटी बनवायला सुरुवात केली. हे आलं आपलं तेल, ते आलं लसूण पेस्ट, खोबऱ्याची पेस्ट, हळद, बॅडगी मिरची पावडर, गरम मसाला, शिपी आमटीचा मसाला, कोथिंबीर पेस्ट. आणि तुम्ही बघू शकता मंडळी सगळ्याचा खतरनाक सुगंध सुटलेला आहे. आणि हे टोमॅटो पेस्ट, आणि मंडळी जिकडे तिकडे नुसता सुगंधच. आणि फायनली आली आपली डाळ. डाळ टाकल्यावर बघा मंडळी एकच नंबर झाली शिपी आमटी. आणि हे आलं पाणी. इकडे कीर्तन संपूस, इकडे शिपी आमटी बघा कस काय एक नंबर तयार झाली. आणि मंडळी तरी बघा कस काय एकच नंबर आली. आणि तरी काढून घेतलं त्याच्या आली कोथमीर.